ठाकरे बंधूंमध्ये बीएमसी जागा वाटपाची चर्चा। 15 दिवसांनी उद्धव ठाकरे पुन्हा एकदा शिवतीर्थवर जाणार। मनसेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 100 जागा सोडायला उद्धव ठाकरे यांचा गट तयार। मनसेच्या गोटातून जय महाराष्ट्रला माहिती। शिवतीर्थवरील चर्चेमध्ये वातावरण झालं गरम। शिवसेना भवनचा वॉर्ड कुणाचा, राज आणि उद्धव यांच्यात वादाचा मुद्दा। मनसेच्या गोटातून जय महाराष्ट्रला माहिती। मंत्री पंकजा मुंडे यांची महायुती विरोधी भूमिका। ओबीसी बैठकीनंतर पंकजा मुंडे माध्यमांशी बोलल्या। ओबीसी उपसमितीची बैठक संपली। हक्काचा निधी हवाच, ओबीसींची महायुतीकडे मागणी। शासन आदेशाचा दुरुपयोग नको, ओबीसींची मागणी। उद्धव गटाच्या आंदोलनाला काँग्रेस नेत्यांची दांडी। जनसुरक्षा विधेयकाला तोंडदेखला विरोध। मुंबईतल्या आंदोलनाला काँग्रेसच्या बड्या नेत्यांची अनुपस्थिती। नेपाळच्या तुरुंगातून कैदी पळालेले कैदी भारतामध्ये घुसण्याची शक्यता। भारताची डोकेदुखी वाढली। नेपाळचा प्रवास टाळा, सरकारच्या भारतीय पर्यटकांना सूचना। दादरचा कबूतरखाना पुन्हा एकदा झाकला। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेची कारवाई। दादरमध्ये कबुतरांची संख्या कमी झाली। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आघाडीची मतं फुटली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा। मतफुटीमुळे काँग्रेस आघाडीला धक्का। सुदर्शन रेड्डी यांना अपेक्षित मतं न मिळाल्याची चौकशी होणार। पवारांचं पाप फडणवीसांनी लपवलं। अभ्यासक विजय पांढरे यांचं वक्तव्य। सिंचन घोटाळ्याप्रकरणी विजय पांढरे यांची प्रतिक्रिया। मतपत्रिकेच्या निवडणुकीमध्येही आम्ही जिंकलो बरं, निशिकांत दुबे यांनी राहुल गांधी यांना डिवचलं। मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भाजपा आघाडीचे सीपी राधाकृष्णन जिंकले।